हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल ॲडिल लर्निंग हब. आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1चा जो 2 नंबरचा चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरण तो चालू करणार आहे. चला तर मग विना विलंब आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जो बघतोय 2.2 एक्सरसाइज त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा वर्ग समीकरणाची ओळख करून घेऊ. वर्ग समीकरणाची ओळख करणं आणि त्यातून मग कशा पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो त्या 3 पद्धती आहेत. त्यातली आपण आज पहिली पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, वर्ग समीकरणाचा बेसिक फॉर्मॅट असतो असा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. म्हणजे इथे तुम्ही a b आणि c या तीन गोष्टी तुम्हाला ऍज अ कॉन्स्टंट म्हणून दिलेले असतात. हे नंबर तुम्हाला कॉन्स्टंट आहे आणि जे x आहे तो इथे तुमच्यासाठी व्हेरिएबल आहे. तुमचं टार्गेट आहे तुम्हाला या x ची किंमत काढायची. ओके, या x ची किंमत काढत असताना तुम्हाला मग आता तीन पद्धतींचा वापर करायचा. त्याची एक पद्धत आज आपण बघणार आहोत, तर ती आहे फॅक्टरायझेशन मेथड. आज आपण फॅक्टरायझेशन मेथड बघू. चला एक्सरसाइज 2.2 मधून आपण सुरुवात करूया फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यामध्ये पहिला जो काय क्वेश्चन दिलाय तो बघा असा आहे, x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. x स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये जी फॅक्टरायझेशन मेथड करायची या पहिल्या क्वेश्चन साठी तुम्ही ती व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे पुढचे क्वेश्चन्स तुम्ही काही क्वेश्चन स्वतःहून सुद्धा करू शकता. थोडंसं स्किल आहे ते यूज केलं पाहिजे आपल्याला. बघा, पहिलं तर इथे आपल्याला कंपेअर करायचे या ax स्क्वेअर प्लस bx प्लस c बरोबर, आणि यातून आपल्याला a b आणि c ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. a काय असतो इथे कोण नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे a मिळाला 1. b आहे विथ साइन -15, b आहे -15 आणि c आहे 54. ओके, हे आपल्याला तीन गोष्टी मिळाल्या. सगळ्यात पहिल्यांदा कंपेअर करून आपल्याला abc ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. देन जी दुसरी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे तुम्हाला a आणि c या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते a किती आहे 1 इंटू 54 ते झालं 54. 54 ला जर तुम्ही याचे फॅक्टर्स काढले तर त्यानंतरची पुढची स्टेप याच्यामध्ये येते. ओके, a इंटू c केल्यानंतर आपल्याला 54 मिळालं. आता 54 चे आपण पाडायचे बेसिक फॅक्टर्स पाडायचे, म्हणजे अवयव पाडायचे. या मेथडचं नावच आहे अवयव पद्धत. त्यामुळे तो 54 कसा तोडायचा आहे बघा. 54 चे बेसिक अवयव आपण पाडू शकतो, जसे की इथे बघा 54 इंटू 54, 54 1 जा 54 येईल. देन 18 3 जा 54 येऊ शकतो. देन 6 9 जा 54 येऊ शकतो. ओके, असे काय बेसिक आहे. बट याच्यामध्ये काय कंडिशन आहे. द सेकंड कंडिशन काय, तर इथे या दोन्ही टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 54 येते हे कळतंय. बट तीच पेअर तुम्हाला म्हणजे टिक करायची दिलं किंवा तुम्हाला ती उचलायची एक्झाम्पल मध्ये, जी पेअर ही कंडिशन फुलफिल करते की त्या दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हा बी चा नंबर येऊ शकतो. ओके, दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन बी येऊ शकतो. आता बघा, हा जो 6 आणि 9 आहे या दोघांची ऍडिशन पण 15 येते. 18 3 आहे त्या दोघांचं सबट्रॅक्शन 15 येते. या दोघांचं काहीच होत नाहीये, त्यामुळे तिला मी केलं कॅन्सल. मी का कॅन्सल केलं तेही बघा. कंडिशन काय होती की या दोन जे नंबर मी काढले फॅक्टर्स त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हा बी आला पाहिजे. ओके, तर हे दोघं ते दाखवतात म्हणून मी त्यांना सिलेक्ट केले. अजून मी फायनल नाही केले. फायनल कधी करेन आता बघाल तुम्ही, तर हा बी जो आहे तो -15 आहे. ओके, हा जर बी -15 असेल तर -15च यांचं पण आन्सर आलं पाहिजे. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ही -15 आली पाहिजे. कशी करू शकतो आपण, मग आता इथे आपण साइन रूलचा यूज करायचा. जर ह्याला -15 येण्यासाठी जर मी याला मायनस साइन देतोय तर यांचा आन्सर -15 येऊ शकतो. ओके, येतंय. बट आता ही कंडिशन फुलफिल होते का, -18 प्लस 3 यांचं मल्टिप्लिकेशन -54 होणार, वरती तर +54 आहे. म्हणजे तुम्हाला ऍट द सेम टाइम या दोन्ही गोष्टी बघायच्या. काय बघायचंय, मल्टिप्लिकेशन पण सेम आलं पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन सुद्धा सेम आलं पाहिजे, म्हणजे जुळलं पाहिजे. पण ते जुळत नाही. इथं सबट्रॅक्शन -15 आली बट मल्टिप्लिकेशन चुकली, म्हणजे ही पेअर पण आपल्याला रॉंगच आहे. आता लास्ट आपल्याला राहिली ती बघूयात. 6 आणि 9 यांची ऍडिशन 15 येते. ओके, बट आपल्याला -15 पाहिजे. मग जर मी या दोघांना पण मायनस साइन दिलं तर काय होईल, या सेम साइनची ऍडिशन होईल आली, आणि सेम साइन असल्यामुळं आपण सेम साइनच त्या आन्सरला देतो. हा आपला साइन रूल आहे. म्हणून ऍडिशन झाली -15 आलं. आता सेम साइनचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि त्यामुळं सेम साइन असल्यामुळं मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलं +54. म्हणजे ही जी पेअर आहे ती एकदम परफेक्ट असते, म्हणून मी हिला सिलेक्ट करतो. बघा, मी सिलेक्शनची प्रोसिजर तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की हेच का सिलेक्ट केलं, हे रिजेक्ट का केलं, हे रिजेक्ट का केलं. तुम्हाला ही याच पॅरामीटरचा यूज करून रिजेक्शन आणि सिलेक्शन करायचं आहे. चला आपण सिलेक्ट केलं तर पुढे बघूया.
पुढचे पण अजून टास्क आहे. आता हे जे इक्वेशन आहे ते कसं फॉर्म होतंय ते नीट बघा. हे जे आहे ते तुम्हाला या जागेवर टाकायचं. तर हा पहिला जो एक्स स्क्वेअर येतो ॲज इट इज आहे, -6 आहे तो असा येतो, -9x येतं, नंतर 54 इज इक्वल टू 0. म्हणजे मी हे जे आहे ना हे रिप्लेस केलं, कुणाला या 15 ला रिप्लेस केलं. ओके ठीक. आता काय करायचंय इथून पुढे पण इम्पॉर्टंट आहे, या दोन चे आपण ग्रुप बनवायचे. आता या ग्रुप मध्ये बघा, आता आपल्याला कॉमन टर्म बाहेर काढायचे. ओके हा एक्स आहे, हा एक्स आहे, इथे एक्स आहे, एक्स आहे, म्हणजे या दोघांमध्ये एक्स एक्स कॉमन आहे, आपण एक्स कॉमन काढला बाहेर. तो आल्यानंतर इथे बघा एक एक्स बाहेर आला, तर इथे 2 आहेत म्हणल्यानंतर इथे 1 राहील. इथे स्क्वेअर आहे म्हणजे काय, स्क्वेअर आहे म्हणजे x इंटू एक्स आहे, त्यातला एक एक्स बाहेर आला तर काय राहील, एक एक्स राहील. मायनस हा जो एक्स आहे तो बाहेर आलाय म्हणजे इथे काय राहील, ओनली 6. आता पुढे बघा, इथे एक्स आहे पण इकडे एक्स आहे का, नाहीये. इथे 9 आहे, इथे 54 आहे. 9 आणि 54 मध्ये 9 कॉमन निघू शकतो का, कारण 9 नी 9 ला पण डिव्हिजन करता येतं डिवाइड, आणि 54 ला पण करता येतं, म्हणून 9 कॉमन निघेल. सो 9 तुम्ही कॉमन काढला तर आज काय राहिलं, एक्स. बिकॉज ऑफ दिस साइन, हे जे साइन प्लस आहे तेही मायनस होईल. 9x चा x का राहिला, कारण 9 वन 9 बाहेर आले. 9 6 जा 56 54 सॉरी. तर यानुसार हे जे दोन तुम्ही ब्रॅकेट बघताय ते सेमच यायला पाहिजे. जर ते सेम नाही आले तर समजायचं की आपण कुठेतरी रॉंग आहोत. ओके जर सेम आला तर म्हणायचं आपण आहोत नाही. हे दोन ब्रॅकेट सेम आले, मग आपण काय करतो आता, देअरफॉर बघा ही पण लाईन इम्पॉर्टंट आहे. या सेम ऐवजी एकच घेतो, x - 6 इज इक्वल टू 0 और बोलतो, आणि हे जे बाहेरचे ना x - 9 त्यांना घेतो x - 9 इज इक्वल टू 0. आता x ची व्हॅल्यू कशी काढणार, x इज इक्वल टू -6 तिकडे जाऊन +6 हे, आणि और हा x - 9 तिकडे जाऊन +9, हे दोन आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या. देअरफॉर द फायनल आन्सर इज x इज इक्वल टू 6 और x इज इक्वल टू 9. अशा आपल्याला x च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. याला बोलायचं रूट ऑफ द इक्वेशन. These two values of the x are the root of the equations. अशी ही प्रोसिजर आहे. याला बोलतात फॅक्टरायझेशन मेथड. काही मुलांना थोडी डिफिकल्ट वाटते, बट तुम्ही जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन सरावाला घ्या आणि रेग्युलर बेसिसवरती घ्या तर तुम्ही याच्यामध्ये मास्टर होऊ शकता. ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आणि आणखी पडतो. ओके नेक्स्ट एक्झाम्पल जो आहे तो आहे बघा, x² + x - 20 इज इक्वल टू 0. x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. याला आपण परत प्रोसिजर वाईज जाऊयात. ax² + bx + c या बेसिक फॉर्मॅट बरोबर कंपेअर केल्यानंतर आपल्याला abc ची व्हॅल्यू मिळते. सो देअर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 1 अँड c इज इक्वल टू -20. याच्यात जर कोणाला डाऊट असेल तर तो डाऊट लवकरात लवकर क्लिअर करा. यासाठी आपला जो याच्यावरचा बेसिक जो लेक्चर आहे तोही तुम्ही बघू शकता की आपण एबीसी ची व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायची. ओके तर हे झालं. आता नेक्स्ट प्रोसिजर काय असते आपले, a इंटू सी करतो आपण. a किती आहे 1, 1 इंटू सी किती आहे -20. आन्सर काय आलं यांचं आन्सर आलं -20. आता या -20 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, जे काय पॉसिबल आहेत ना ते सगळे आपण केले. बघा 21 = 20, 10 × 20, 4 × 5 = 20. ओके हे झाले. एवढे तरी ऑल पॉसिबल फॅक्टर्स आहेत आपल्याकडे. आता सिलेक्शन अँड रिजेक्शन ची प्रोसिजर लक्षात घ्या. सिलेक्शन कसं करतो आपण, रिजेक्शन पहिल्यांदा करा आणि एक तो आहे ना तो जो सिलेक्ट होतो तो आपण लास्टला ठेवतो. रिजेक्शन कसं की एक तर टर्म तिने फुलफिल केली की चला मल्टिप्लिकेशन 20, बट काय कोणाची ऍडिशन सबट्रॅक्शन 1 येते का, हा आहे का, हा कुठल्या तरी बेसिसवर आहे का, हा नाहीये, हा पण नाहीये, राहिला एकच. का नाहीये, ऍडिशन केली तर 12 आहे, मायनस केलं तर 8 येतं. आपल्याला 1 हवं आहे, आपला इथे किती आहे 1 आहे. 1 हवा असेल आपल्याला ह्याचं रिजेक्शन करावं लागलं. तर हे जे सिलेक्ट केलंय त्याला ऍज इट इज घ्यावं लागेल का, नाही. तुम्ही जर बघाल तर 4 × 5 हा -20 आहे. तर -20 आन्सर येण्यासाठी हे दोघं आता आहेत तसे बरोबर आहेत का, नाही. कोणाला तरी एकाला आपल्याला मायनस साइन द्यावं लागेल. बट इथे लक्षात घ्या इथं कोणी मायनस नाहीये, हा जो आहे तो +1 आहे. म्हणजे ह्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर झाली तर 5 मधून 4 गेला तर तो 1 येतो, बट त्याला जर प्लस मध्ये आणायचं असेल तर आपल्याला 4 ला मायनस साइन दिलं पाहिजे, कारण की 4 आणि 5 मध्ये 4 हा छोटा नंबर आहे, तर छोट्या नंबरचं साइन आपण आन्सरला देत नाही ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. बट मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त मेअर क्रॉस इक्वेशन जरी असेल, क्रॉस साइन असेल, तरी त्याचा आन्सर जे असतो तर मायनस असतो. त्यामुळं -4 × 5 केलं तर -20 येईल, -4 + 5 केलं तर +1 येऊ शकतो. त्यामुळे ही पेअर जी आहे ती आपण सिलेक्ट केलेली आहे या पद्धतीने. आपण तिला आता इथे ऍडजस्ट करून बघा, x² - 4x + 5x - 20 इज इक्वल टू 0. कसं आपण रिप्लेस केलं ना व्हॅल्यू ती नीट बघा. दोन ग्रुप बनवायचे,
परत आपली कॉमन काढण्याची प्रोसिजर, एक्स काढला, इथला 2 पैकी 1 बाहेर आले, 4x मधला 4 राहिला, एक्स गेला बाहेर, प्लस 5 आहे 28, यातून पण 5 निघतील, त्या प्लस साइन मुळे आतले साइन काय चेंज होणार नाही, 5 गेला राहिला एक्स, मायनस साइन ॲज इट इज, 5 4 जा 20. अगेन तुम्ही ऑब्झर्व कराल, तुमच्या लक्षात येईल की दोन जे ब्रॅकेट आहेत ना ते सेम आले. ओके, सो हे सेम ब्रॅकेट झाले. मग सेम ब्रॅकेट काय करतो आपण, x - 4 इज इक्वल टू 0 और x plus 5 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू -4 और x इज इक्वल टू +4 और x इज इक्वल टू -5. या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. अगेन आणखीन एक एक्झाम्पल आपण बघितलं, त्याच्यात पण परत सेम प्रोसिजर केली. हे एक्झाम्पल तुम्हाला इथेच या सेगमेंट मध्ये तुम्हाला मास्टर करू शकता जर तुम्ही इथेच थांबवून जर या दोन एक्झाम्पलला न बघता आणि न चीट करता व्यवस्थित जर सोडून टाकलं तुम्ही स्वतःहून, तरी तुम्हाला, मला असं वाटतंय 90% हे एक्झाम्पल जमणार आहे. आता थोडेच काय कॉम्प्लेक्सेस अजून आहेत एक्झाम्पल्स मध्ये, ते एक्झाम्पल वाईज आपण पुढे बघूया. ओके, चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल इज 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0. याला पण सेम आपण परत ax² + bx + c इज इक्वल टू 0 बरोबर कम्पेअर करा. देन a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 27 अँड c इज इक्वल टू 13 आपल्याला मिळून जातील. ओके, हे या तीन टर्म आपल्याला दरवेळेस काढायच्या आहेत. आता आपण काय करतो, a इंटू सी, प्रोसिजर विसरू नका. a इंटू सी मीन्स 2 इंटू 13 मीन्स 26 ला डिवाइड करायचं. असं त्याचे आपण फॅक्टर पाडायचे की आता डिरेक्टली जाऊ, आता टार्गेटेड जाऊयात आपण. आता ह्याच्या दोन एक्झाम्पल आधी आपण काय केलं, जेवढे काय ऑल पॉसिबल जे फॅक्टर्स होते ते आपण काढले, बट आता आपण डिरेक्टली एक फॅक्टर काढूया आणि त्याला सिलेक्ट करू डिरेक्टली. चला, हा 27 आहे म्हणजे काय, तर त्या दोन फॅक्टरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन +27 आली पाहिजे आणि ऍट द सेम टाइम त्या दोन फॅक्टरची मल्टिप्लिकेशन 26 आली पाहिजे. नाही कसं करू शकतो आपण बघा, 13 आहे, 13 2 जा हेच आहे, 13 2 जा 26. ओके, आता हे एक होतं आणि त्यानंतर 26 इंटू 1 एक आहे त्याच्यामध्ये. जर आपण हे 26 इंटू 1 जर घेतलं तर ते प्लस मध्ये 27 होते आणि मल्टिप्लिकेशन 26 होते. त्यामुळे ह्याला आपण रिजेक्ट करू आणि हे डिरेक्टली आपण पिक करूयात. काही साइन वगैरे चेंज करायचं नाही कारण सगळे प्लस मध्येच आहे. मग रिप्लेस करा, रिप्लेस कसं होईल, +26x y प्लस 13 इज इक्वल टू 0. मग ग्रुप बनवा, ग्रुप बनवल्यानंतर यातून कॉमन निघेल बघा. आता कॉमन निघताना फक्त y निघेल का नाही, इथे 2 पण आहे, इथे 26 आहे. 2 आणि 26 मध्ये 2 आपण कॉमन काढू शकतो. 2 आणि ते y आहे तर y पण निघेल. 2 ला 2 गेला, y एक, फक्त एक y राहिला, प्लस 2 ने या 26 ला डिवाइड केलं तर 13 आलं, y ने y ला केलं तर y निघून गेला, प्लस इथे कोणच नाही तर 1 निघेल. लक्षात ठेवा, ज्या वेळेस कुठलाही कॉमन पार्ट निघत नाही त्यावेळेस तुम्हाला तिथून 1 कॉमन काढायचं. ही एक प्रोसिजर आहे. इथे काहीच कॉमन नाही ना, इकडे y इकडे 13 आहे, काहीच नाही कॉमन. तो 1 निघाला तर ऍज इट इज आतले राहतात. तुमच्या लक्षात येईल की दोन्ही ब्रॅकेट सेम आले. मी सांगितलं इंडिकेशन काय, तुम्ही इथेच थांबून आहे ना पुन्हा एकदा एक्झाम्पल करू शकता. जर एक्झाम मध्ये कधी असं झालं की तुमचे दोन जे ब्रॅकेट्स आहेत ते सेम नाही, तुम्ही तिथेच तुमचं एक्झाम्पल थांबवा आणि पुन्हा एकदा करायला घ्या, कारण तुम्ही रॉंग आहात म्हणजे. ओके, इथे मी करेक्ट आहे. कसं करतो आपण, y + 13 इज इक्वल टू 0 और y 2y + 1 इज इक्वल टू 0. कसं काढतो आन्सर, -13 आणि इकडे काय होईल बघा, y इज इक्वल टू -1/2. आता हे डिरेक्टली जे मी केलं ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मी हे कसं केलं. जर हे तुम्हाला कळलं असेल तर मग तुम्ही चांगल्या पाथवरती आहात, चांगल्या वेळी तुम्ही चाललाय, बेसिक्स सगळे तुमचे क्लिअर आहे. पण जर का नाही कळलं तर मग तुम्हाला बेसिक्स अजून करावे लागतील. आपल्या चॅनलवरती बरेच बेसिकचे व्हिडिओज आहेत, म्हणजे ते बघा, हे क्लिअर करून घ्या. ठीक आहे, आता हा व्हिडिओ स्टॉप करा आणि तुम्ही मला हे करून दाखवा की हे कसं आहे. ओके, म्हणजे करून बघा तुम्ही, परत चेक करा. मी आता दाखवतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात की कसं केलं मी ते. तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही स्वतःहून करा, ते व्हेरीफाय करू शकता. ओके, बघा कसं केलं हे डायरेक्ट आन्सर. इथे 2y इज इक्वल टू +1, तिकडे जाऊन -1 होईल. 2 आणि y मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, सो मल्टिप्लिकेशन तिकडे जाऊन काय होईल, डिव्हिजन. तर हे आन्सर. ओके, कळलं हे डायरेक्ट आन्सर मी कसं लिहिलं. आता तुम्ही व्हेरीफाय करून ते चेक करू शकता. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण. नेक्स्ट एक्झाम्पल इज 5m² इज इक्वल टू 22m + 15, म्हणजे 5m वर्ग बरोबर 22m + 15. याच्यामध्ये हे पहिल्यांदा तर करेक्ट एक्झाम्पल नाही, म्हणजे सरळ नाही, आपण त्याला पहिल्यांदा करेक्ट करून घेऊ. कसं करेक्ट होईल, 5m² - 22m - 15 इज इक्वल टू 0.
आता हे पण जे मी केली प्रोसिजर ती काय मुलांना जर कळली नसेल तर व्हिडिओ पॉज करा, स्वतः गेस करा आणि मग पुढे मी सांगेन त्याला तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, कसं होतं हे ज्यावेळेस 20 आता हे इक्वल साइनच्या पलीकडे इक्वल साइनच्या अलीकडे येताना सगळ्यांचे साइन चेंज होतात. हे इकडं प्लस होतं, इकडे मायनस झालं, प्लस होतं मायनस झालं. हे का केलं? कारण आपला जो बेसिक फॉर्मॅट आहे त्या बेसिक फॉर्मॅटला हे एक्झाम्पल ओरिजिनली मॅच करत नव्हतं. आता हे मॅच करायला लागले. मग यातून आपण एबीसी काढणार. तर ए काय आहे 5, बी काय -22 आणि सी काय -15. ओके, या पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण काय करणार आहे? ए इंटू सी करणार. ए किती आहे? ए आहे 5 आणि सी आहे -15. 15 5 जा तो होतो 75. ओके, -75. 15 5 जा -75. -75 त्याच्या आता फॅक्टर्स पडायचे. आता डायरेक्ट टार्गेटेड फॅक्टर्स इथे -22 आहे. ओके, तर पुन्हाची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन अशा फॅक्टरची जी मल्टिप्लिकेशन 75 आणि ऍडिशन सबट्रॅक्शन 22 येऊ शकतात. ते आहे 25 इंटू 3. बघा 25 मधून जर 3 गेले तर त्यातून 22 येऊ शकतं आणि 25 3 जा 75 होतं. आता साइन रूलची बाकी आहे. बघा हे मायनस साइन आहे. मायनस साइन मल्टिप्लिकेशनला काय दाखवतं? या दोघांपैकी कोणाला तरी मायनस साइन दिलं पाहिजे. ओके, दुसरं काय की हा -22 म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शनची आन्सर जर मायनस यायचं असेल, बेरीज वजाबाकीचा आन्सर जर मायनस यायचं असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असतं पाहिजे. कोण आहे मोठं? हेच आहे. इथे काय फरक पडत नाही की कोणाला देत आहे, पण इथे फरक पडेल की कोणाला मायनस साइन देत आहे. हा, त्यामुळं 25 ला का दिलं याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. ते आता लवकरात लवकर तुम्ही शिकलं पाहिजे. 5m² रिप्लेस कसं करतो? -20m 25m प्लस 3m -15 इज इक्वल टू 0. ग्रुप बनवले. ग्रुप बनवून आता कॉमन काढूया. 5 आहे 25 5 निघेल. m आहे m पण निघेल. हे गेलं तर राहिलं m मायनस 5 5 जा 25 mm गेला राहिला प्लस साइन आहे इट इज 3 आहे 15 आहे 3 निघेल 3 3 गेला m राहिला -3 5 जा 15 इज इक्वल टू 0. म्हणजे काय राहिलं तुमच्याकडे m - 5 इज इक्वल टू 0 और 5n + 3 इज इक्वल टू 0. सो m इज इक्वल टू +5 आणि इकडं आता डायरेक्ट करतो मी -3/5. आता हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः करू शकता आणि चेक करू शकता की हे तुमचं आन्सर व्हेरीफाय होतंय का. जर नाही कळलं तर मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण ते केलेलं आहे, तुम्ही परत जाऊन बघू शकता. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज 2x² - 2x + 1/2 इज इक्वल टू 0. म्हणजे 2x² - 2x अधिक 1/2 बरोबर 0. तर 1/2 बघूनच इथं प्रॉब्लेम आहे. हाच प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. जर हा प्रॉब्लेम असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल? हा 1/2 नको आपल्याला. मग आपण काय करतो अशा वेळी? बघा आठवा आपण 1.1 मध्ये किंवा जे आपण पहिला एक्झाम्पल पहिला चॅप्टर बघितला त्यातल्या आपण सगळ्या याच्यामध्ये बघितलं की हे जर आपल्याला त्रास देत तर आपण काय करतो? अशा वेळी होल इक्वेशनला आपण त्या डिव्हिजन करणाऱ्या नंबरनी डिवाइड करत टाकतो. मग काय करू आपण? याला टोटल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा? 2 × 2 4x² - 4x आणि याला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 2 केलं तर याला +1 इज इक्वल टू 0. हे असं तुम्हाला आता प्लेन मिळालं. ओके, याला कम्पेअर करा ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर a काय मिळालं तुम्हाला? 4, b काय मिळाला? -4 आणि c काय मिळालं? 1. सो a × c करता a × c काय आलं? 4 × 1 तो आला 4. 4 जर आपण व्यवस्थित जर केलं 4 चे 4 आपल्याला करायचे कशी करू? हे बघा -4 इथे आन्सर आहे, इथे +4 आन्सर आहे. डायरेक्टली कळतंय लगेच. हा, 2 2 जा 4 द्या, दोघांना पण मायनस साइन द्या. दोघांना मायनस साइन दिलं त्यांची ऍडिशन होईल आणि मायनस साइन देईल. दोघांना मायनस दिलं तर सेम साइन मुळे मल्टिप्लिकेशन प्लस मध्ये. मग हे इक्वेशन कसं होईल? 4x² - 2x - 2x + 1 इज इक्वल टू 0. हे बघा कॉमन काढा. इथे 4 2 आहे, 2 निघेल, x निघेल. ओके, आता हे कळलं पाहिजे तुम्हाला. 2 2 2 राहिला, x x गेला तर x राहिला. ओके, -2x 2x अख्खा गेला तर 1 राहिला. इथे बघा काहीच नाही म्हणल्यानंतर 1 निघेल. मायनस साइन मुळे हे ऍज इट इज, पण हे मायनस मुळे हे प्लस चे ते मायनस होईल इज इक्वल टू 0. सो इथे काय आलं? आले दोन ब्रॅकेट सेम म्हणजे आपण सेम करेक्ट पाथ वरती आहोत. सो 2x - 1 इज इक्वल टू 0 और 2x - 1 इज इक्वल टू 0 येऊ शकतं असं सेम. सो x इज इक्वल टू 1/2. इकडे पण x इज इक्वल टू 1/2. अजूनही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला कळू द्यात की हे काय केलं मी नक्की. हा, तुम्ही स्वतःहून बघा, चेक करा. तुम्हाला स्वतःला ते आलं पाहिजे की
हे जे काय डायरेक्टली जंप मारली मी ते काय नक्की केलं. ठीक आहे, चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 6x - 2/x = 1. आता हे एक्झाम्पल तुम्ही बघाल तर त्यात पहिलं तर इथे कुठल्या एक्सचा स्क्वेअरच नाही, तर ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं कसं. मग सगळ्यात आधी तुम्हाला त्याला कसं बनवावं लागेल. आपण कसं बनवतो ते बघा नीट व्यवस्थित. कसं बनवूयात, हे जर अशा पद्धतीने असेल तर याच्याशी मल्टिप्लिकेशन होऊन यात सबट्रॅक्शन करतो आपण. हा नंबर जो येतो खाली ॲज इट इज होतो. हे कसं होईल बघा, याने याला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 6x² मायनस हा 2 डिवायडेड बाय हा x ॲज इट इज = 1. हा, हे सुद्धा आपल्या बेसिक एक्झाम्पल्स किंवा बेसिक व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. कसं करायचं तुम्ही ते जाऊन बघू शकता. हे या ठिकाणी x ला 1 ला जर x, आता हा जो इकडे डिव्हिजन आहे तिकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय होईल. सो 6x² - 2 = x × 1 x आला. अजूनही याला आपण करेक्ट करूयात. कसं, 6x² हा जो प्लस आहे तो मध्ये मायनस आहे, -2 = 0. हा आपला आला बघा बेसिक फॉर्मॅट. आता आपण याला याबरोबर कम्पेअर करू शकतो. प्लस c = 0. तर आपल्याला काय मिळेल, a बरोबर a = 6, b = -1 and c = -2. सॉरी, -2. आता काय करतो आपण, a × c करतो. a किती आहे, 6 आणि c किती आहे, -2. काय मिळेल, -12. -12 चे दोन भाग असे की त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे. मग ते काय आहे बघा, 3/4 असंच होऊ शकतं. हे मायनस साइन यावं आणि ते मायनस साइन यावं, म्हणजे मोठ्या नंबरला मायनस द्यायचं. आता हे आलं पाहिजे तुम्हाला. हा, मग आता हे इक्वेशन कसं फॉर्म होईल, 6x² + 3x - 4x - 2 = 0. ब्रॅकेट द्या. बघा 6 आहे, 3 आहे, 3 निघेल, x आहे, x निघेल. 3 × 2 = 6, x राहिला, प्लस 3x राहिला 1, मायनस 2 आहे, 4 आहे, 2 निघेल. 2 × 2 = मायनस साइन आहे, मायनस साइन इथे प्लस होईल आणि 2 आहे तर 2 × 1. ओके, झाला. ब्रॅकेट सेम आला म्हणजे आपण करेक्ट आहोत. मग 2x + 1 = 0 और 3x - 2 = 0. So now x = -1/2. इथे कसं करतोय मी, हे मला कळलं पाहिजे. आणि x = 2/3 हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, व्हिडिओ तुम्ही नक्की पाठीमागचे जे आपण क्वेश्चन्स घेतले त्याच्यामध्ये मी हे क्लिअर केलेलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित बघा. तुम्हाला ते आलं पाहिजे यासाठी मी या गोष्टी थोड्याशा उड्या मारतो. तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे कसं केलं. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून दिल्या तुम्हाला तशी सवय लागेल. तर मग एक या पद्धतीनं पण मी काही गोष्टी तुमच्या मनामध्ये शंका ठेवतोय की हा हे कसं आहे. तुम्ही ते जरा जरी शोधलं तरी मला लगेच सापडेल की हे त्या कुठल्या पद्धतीने आपण आन्सर आणतोय. ठीक आहे, आतापर्यंत आपण या क्वेश्चन पेपर मधले म्हणजे आपले हा एक्सरसाइज 2.2 चे आपण जवळपास 6 क्वेश्चन्स केले. ओके, आता इथून पुढचे जे क्वेश्चन्स काय राहतात ते क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. आतापर्यंत बेसिक जो फॉर्मॅट आहे आपण फॅक्टरायझेशन मेथडचा किंवा अवयव पद्धतीचा आपण तो बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. तुम्ही असंच सराव करत राहा. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल वाईज जसं जसं एक्झाम्पल तुम्ही कव्हर करा तसे तसे तुमचे जे काय मॅथमॅटिक्स आहे ते इम्प्रूव्ह होईल ऑटोमॅटिकली. त्यामुळं अभ्यास करत राहा, जास्तीत जास्त ह्या गोष्टींचा सराव करा आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. ठीक आहे, आणि आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला जर काय हेल्पफुल असेल, तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. कारण की जेवढं जास्त शेअर कराल तेवढं नॉलेज आपण जास्ती एकमेकांना म्हणजे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. आपला जो प्रयत्न आहे तो या सर्वांपर्यंत नॉलेज जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवणं आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपले व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला चॅनल आपल्या विसरू नका.